तुम्ही आई तुळजाभवानीच्या दर्शनाला गेल्यावर अमृतकुंडाचं दर्शन घेतलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की या कुंडाची निर्मिती साक्षात देवीच्या त्रिशूळाने कशी झाली आहे आणि या पाण्याला अमृतच का म्हणतात? चला जाणून घेऊया या मागचं रहस्य। पुराणिक कथेनुसार जेव्हा आई भवानीने महिषासुराचा वध केला तेव्हा असुरांच्या रक्ताने देवीचे हात आणि शस्त्रे भरली होती। या रक्ताने माखलेले हात धुण्यासाठी देवीने आपल्या त्रिशूळाचा प्रहार जमिनीवर केला। त्या क्षणी पाताळातून गंगेची पवित्र धारा तिथे प्रकट झाली आणि एक कुंड तयार झालं। देवीने तिथे आपले हात धुतले आणि तिथल्या पाण्याला अमृत होण्याचा आशीर्वाद दिला। असं मानलं जातं की या कुंडातील पाणी कधीच आटत नाही आणि जे भक्त श्रद्धेने हे पाणी अंगावर घेतात त्यांचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात। म्हणूनच याला अमृत कुंड असं म्हणतात। तुम्ही कधी या कुंडातील तीर्थप्राशन केले आहे का? नक्की सांगा आणि कमेंटमध्ये आई तुळजाभवानीच्या नावाने चांगभलं लिहायला विसरू नका।